करतोयस होय? वेडा आहेस की काय? ते मला बोलले आणि मला अजिबात वाईट वाटलं नाही. मग तू कशाला वाईट वाटून घेतोयस? तू माझी ताई आहेस ना, मग तो तुला का रागवला? अरे मग तू तुला रागेल असं बोललासच का? मोठ्यांच्या भांडणामध्ये आपण नाही पडायचं. आपण लहान आहोत की नाही? आपलं काम काय आहे? खायचं प्यायचं, अभ्यास करायचा, शाळेत जायचं आणि भरपूर खेळायचं, होय ना? आता नाही ना करणार परत असं? चल आता डोळे पुस. हस बघू, हस. किती छान दिसतोय. चल आपण चित्र काढूया. शिकव ना मला चित्र काढायला. थांब, मी कागद आणि खडू घेऊन येते. हा चल, हे घे. याने तुला रागवलं. साहिल असं नाही करायचं. चित्र खराब होईल ना. सोड सोड. चल तिकडे. सर, यस सर. सर, मी या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो. काही क्ल्यू हाती लागलेले आहेत. हो सर. नाही सर, कुणी काही म्हणो, पण मला त्या वाकडेचा संशय येतो. सर, मला आणखीन एक संशय आहे. आपल्या खात्यातील कोणीतरी या वाकडेला सामील आहे. हो सर, नक्कीच कोणीतरी फितूर आहे सर. आणि या फितूर मला जेव्हा सापडेल तेव्हा त्या वाकड्याची पाळमुळं खणून काढण्यात मला नक्कीच आवडेल. यस सर. डोंट वरी सर, मी ही केस लवकरात लवकर सॉल्व्ह करतो. थँक्यू सर. साहिल, साहिल, कोणी केलं असेल हे? ती माणसं समीरला चित्रातून काढून टाकू शकतात, घरातून नाही. हे घर, ही प्रॉपर्टी सगळं समीरचं आहे. आणि समीर कसाही असला तरी माझा मुलगा आहे. त्याला त्याच्याच घरातून कुणीही काढून टाकू शकत नाही. तसा विचार जरी आला ना एखाद्याच्या मनात तर त्याला कळेल ही माया पंडित काय चीज आहे. मावशी, चला आवरायला घ्या. का कुठे बाहेर जायचं बेत आहे का? हो, आता शैलूचा फोन आला होता. मायाताईंनी ती जमीन घेतली आहे ना, त्याचं काहीतरी फायनल पेमेंट करायला जायचंय. मग त्यानिमित्ताने एक पिकनिक पण होईल ना. हो, मग तुम्ही
जाऊन या ना, माझं मिलीचं काय काम तिकडे. असं काय म्हणताय मावशी, चला ना. देवळात हरिनाम सप्ताह आहे, तिथे जायचंय मला. बरं, मग आम्ही आणि लेखा. लेखा कशाला, तिथे तिचं काय काम. मग तुम्ही सांभाळाल तिला? हो, तिची दासी आहे ना मी, सांभाळेन. मावशी तसं नाही हो, पण म्हणजे मी सांभाळेन तिला, काही काळजी करू नका. बरं, कधी निघताय. एक तासाभरात निघतो. येणार कधी. 2 दिवसात येतो. बरं, एक काम करा, जाताना थोडा अंगारा देते, तू लावून जा. कशाला उगाच. कशाला म्हणजे अचानक ठरलेल्या प्रवासात धोका जास्त असतो. मावशी काहीतरी काय. हे बघा, थोडी उदी लावली कपाळाला तर काही फरक पडणार आहे का. बरं द्या तुम्ही, लावते मी. बरं, मी आता आवरून घेते. हो, मी आणते. हो. आता छान छान आंघोळ केली ना, आता मस्त तयार व्हायचं. चला 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 चला, लवकर तयार व्हायचं. आई आणि आत्या बरोबर फिरायला जायचंय. कुठे फिरायला जायचं. गावाला. आत्याने जमीन घेतली आहे ना, ती बघायला जायचंय. शी, जमीन. मी नाही जाणार जमीन बघायला. त्यापेक्षा लेखत आणि मी इथे राहून खेळतो. अरे असं काय करतोस. अरे जमीन बघायचा नुसता बहाणा आहे, पण तुझ्यासाठी ही पिकनिक आहे. तिथे ना तुला मोठे मोठे राजवाडे बघायला मिळतील. राजवाडे. हा, राजवाडे. अरे तिथे ना खूप मोठे राजवाडे आहेत, खूप मजा येईल तुला. जाणार ना मग. लेखताई, तू पण येणार आहे आमच्या बरोबर. काही गरज नाही, ती इथेच राहील. ती पण इथेच राहील, मग मी पण इथे राहणार. बाळा, असं हट्ट करू नकोस. चल लवकर तयार हो. मग मी पण नाही जाणार. मग मी पण लेखताई बरोबर इथेच राहणार. साहिल, उगाच हट्ट करू नकोस. चल लवकर तयार व्हायचं. शाना बाळ ना तू. सांगितलं ना मी नाही जाणार. अरे साहिल, असं काय करतोय. आपण सगळेच बाहेर गेलो तर मावशींसोबत कोण राहणार. इथली कामं उरकायला कोणी मदतीला नको वय. हे बघ, आपण सगळेच बाहेर गेलो तर मावशी एकट्या पडतील ना ग. मग त्यांना किती कंटाळा येईल. आता तू शहाणा आहेस ना, जा मावशींसोबत नाश्ता कर. मी तुझ्यासाठी छान छान कपडे काढून ठेवते. हा, चला, छान छान कपडे घालायचे. शाना माझा बाळ. शमीर, मला वाटतं आपण असंच करूया. आय मीन, या प्रॉब्लेममधनं बाहेर पडण्यासाठी हा एकच मार्ग दिसतोय. हो, पण आपण करतोय ते नक्की बरोबर आहे ना. नाही तर करायला जायचो एक आणि व्हायचं भलतंच. कम ऑन यार, हे बघ, घाबरू नकोस. आपण हे जे काही करतोय ते आपल्या भल्यासाठीच करतोय ना. मग झालं तर लुक, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. ओके. हा, आई बोल. हा समीर, कुठे आहेस आत्ता तू. अगं मी इथे विकीकडे आहे. आपण ती जमीन बघायला जायचंय, कोल्हापूर जवळची. तू येणारच ना. चल, म्हणजे मस्त पिकनिक होईल आपली सगळ्यांची. हे बघ आई, मला त्या जमिनीत आणि तुमच्याबरोबर पिकनिकला येण्यात काहीच इंटरेस्ट नाही. आणि मी काय लहान आहे का आता पिकनिकला वगैरे यायला. तुम्ही एक काम करा, तुम्ही साहिलला घेऊन जा. असं काय करतोस समीर. चल ना. अरे लगेच परत येऊ आपण. आई, तुला एकदा सांगितलं ना, मला नाही आहे इंटरेस्ट. बाय. समीर, समीर, हॅलो. समीर, तू जा आई बरोबर. अरे काय बोलतोयस तू हे. ऐक माझं, तू जा जमीन बघायला. बिकॉज दिस इज अ व्हेरी गुड चान्स फॉर अस. अरे मीच जर का तिकडे गेलो तर आपलं इथलं काम कसं काय सक्सेसफुल होईल. कम ऑन यार, मी आहे ना, मी बघून घेईन सगळं. तू फक्त तयार राहा. परत आल्यावर बोंबाबोंब करायला. तू तुझं काम चोख कर, मी माझं काम चोख करतो. ओके. हो, पण
आपण हे जे सगळं करतोय ते नीट होईल ना? यार मला जाम टेन्शन येत आहे. रिलॅक्स यार, मी आहे ना. तुझा माझ्यावर विश्वास आहे बस, मग झालं तर. मी बघतो काय करायचं आणि कसं करायचं ते. तू आता एक काम कर, शांतपणे घरी जा आणि पिकनिकची गाणी पाठ कर. ओके? तुला कळत कसं नाही समीर, हे सगळं मी तुझ्यासाठी करते. पण माझा प्रॉब्लेम हा आहे की मी हे तुला सांगू नाही शकत. तुलाच काय कोणालाही सांगू नाही शकत. पण या सगळ्यात तुझाच फायदा आहे रे, आपला फायदा आहे आणि तो आपण करून घ्यायलाच हवा. पण मी तुला हे सांगू कसं? सांगू कसं? सरकार काय चाललंय? सरकार नाही, म्या म्हणलं काय चाललंय तेच शोधतोय. हे काय चाललंय समज तेच कळना मला. नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं का तुम्ही एकदम शांत बसलात. हे समोर 3 गिलास आणि गिलासामध्ये काय तर मंगळसूत्र. एक कोडं पडलंय सोपान, त्याचं उत्तर शोधतोय. कोड? ही चंद्री कोण आहे रे? म्हणजे ही चंद्रलेखा एवढी कोण लागून गेली? त्या फडतूस हानम्याची एवढीशी पोरगी. आणि आम्ही आमचं काम धंदा सोडून एवढं दिवस तिला शोधत फिरतोय, तिच्यासाठी येडं झालोय. आरशात बघायची बी लाज वाटते सोपान आजकाल. सरकार चंद्री गावल, तिचा इशे डोक्यातून बाजूला काढ. म्हणत असाल तर दुसरी एखादी पुरी 100 मिळतील सोपान. पण ही चंद्री आमच्या धनंजय वाकडे सरकारच्या नाकावर टेचून मोकाट फिरते आणि मी तिचं हे मंगळसूत्र हलवत बसलोय. आयुष्यात पहिल्यांदा असं झालंय सोपान. एक बी अंदाज बरोबर येईना माझा. सरकार, आम्ही आता नव्या जोमानं तिला शोधायला सुरुवात करतो. हा, ते सापडायला पाहिजे सोपान, ते बी लवकर. आणखी जरा उशीर झाला तर हसू होईल आपलं. अरे विचार कर, आपण तिला शोधून शोधून दमल्यालं धापा टाकत तिच्या समोर उभा आहे आणि ती आत्ता पात्र कसं फसवलं म्हणून आपल्या समोर दातीच कोण हसते. कसं दिसत? सरकार, तुम्ही आज अशी भाषा का करताय? या प्रकरणात समद उपराट व्हायला लागले. एक बिदान बाजूनं पडणं आपल्या.
त्यो सरकारी नोकर, तो भोसले, तो माझ्यासमोर बसतोय आणि त्या चंद्रीच्या पायात माझ्यासमोर माज करून बोलतोय. सरकार, आपण त्याचा बी बंदोबस्त करू. हा सोपान बंदोबस्त चंद्रीला शोधायचा करा. त्या हानम्याची पोरगी आपल्याला महाग पडली हे जर गावात कळलं तर थुकतील तुमच्या तोंडावर. सरकारी एकेकाची जीभ हासुडून ठेवल म्या. हा त्याचा उपयोग काय? गेलेले अब्रू परत येणार आहे. एक लक्षात ठेव सोपान, आमासनी आज पातूर फकस्त जिकायची सवय लागली आणि लोकांसनी बी सवय लागली वाकडे सरकारला जिंकल्याला बघायची. ती सवय तशीच राहायला पाहिजे सोपान, मोडता कामा नये. वय तुमचं बरोबर आहे सरकार. पर सरकार चेहरा बदला. अहो सरकार चेहरा बदला. अहो आज साताऱ्याची पार्टी येणार आहे. तुम्हीच म्हणलात ना हो, तगडी पार्टी, आपल्याला त्याला खुश ठेवायचंय म्हणून तुम्ही. हा बरं सरकार, वकिलाचं आणि कागदपत्राचं मी बघतो. हा येतो. सोपान, हा तुला सांगायचं विसरलो. काय? फार्म हाऊस साफ करून गेलो गुलत. हा मी सातारची पार्टी येणार आहे, ती डायरेक्ट शेतावर जाणार आहे. बरं. त्यासनी फार्म हाऊसवर घेऊन जा. त्यासनी जरा विश्रांती घेऊन द्या आणि मग जागा दाखव. मी तिथंच भेटतो. ठीक. हा येतो सर. काय मनाली कुठे? त्या गाडीत बसलाय. गाडीत जाऊन बसली सुद्धा? बरं, माझी बॅग ठेवली गाडीत? हो, पाण्याच्या बाटल्याही ठेवल्यात आणि जेवणाचं सगळं सामान व्यवस्थित ठेवलंय. ठीक आहे, येऊ आम्ही? हो, सांभाळून जा. हो. समीर सोबत असता तर किती बरं झालं असतं ना. पण तो माझं काही म्हणजे काही ऐकत नाही. दुसरा एखादा मुलगा असता तर त्याला सांगण्याची गरजच लागली नसती, स्वतःहून तयार झाला असता. मी पण येतोय तुमच्या बरोबर. खरंच येतोयस? हो, बघतेस काय अशी माझ्याकडे? चला, उशीर होतोय, जायचंय ना आपल्याला. चला लवकर. खरंच चल. तुम्ही वा ना पुढे, मी आलो 2 मिनिटात. चल बाळा, ये. बोल. हा तुम्ही निघालात का सगळे? हो, निघालो. आणि आता तूही तुझं काम आटप. ओके, या, बाय. थांबले का? दार बंद करू नकोस. का मावशी, काय झालं? तुम्हाला कुठे जायचं आहे का? मला कुठेही जायचं नाही, तुला जायचंय. या घराच्या बाहेर कायमचं. हे घे तुझं सामान, उचल आणि चालायला लाग. बघतेस काय? चल, चालती हो. मावशी, अहो मी कुठं जाऊ? कुठेही जा, या घराच्या बाहेर. अख्खं जग पडलंय तुला. मावशी, असं काय करताय? दया करा माझ्यावर. हे घर सोडून दुसरं कोणी बी नाही मला. मी हात जोडते, मालक आणि मालकीन बाई तरी येऊ द्या. अच्छा, म्हणजे साहेब आले की पुन्हा तुझं रडण्याचं नाटक सुरू.
साहेब आणि मनाली ताई विरघळणार आणि तुला त्रास घेणार. पण हे बाब, मी तुझं कसलंही नाटक चालू देणार नाही. चल चालायला, चल चालायला. मावशी असं काय करता? मी हात सोडते. आता तुझी कसलीही नाटकं चालणार नाही. चल चालायला, चल चालायला. मावशी कसं ऐकणार आहे? चल चल चालायला. मावशी. मावशी मावशी फक्त चल चल चल. मावशी मावशी असं काय करताय? माझी दार उघडा मावशी. माझी दार उघडा. माझी दार उघडा मावशी. मावशी असं नका करू मावशी. दार उघडा मावशी. मावशी दार उघडा मावशी. मावशी दया करा मावशी. मला खंड मालकीन खायला तर येऊ द्या. माझी दार उघडा ना मावशी. मावशी माझी दार उघडा मावशी. या हो तुम्ही, या या या. बर बर बर. नाही नाही, काळजी करू नका. तुम्ही याच्या आधी समधी व्यवस्था करून ठेवतो. एक काम करा, निघायच्या आधी मला फोन करा, म्हणजे आमचा पत्ता बयाजवर सांगतो तुम्हाला. ठेवू का? सोपान. आलो सरकार. जी सरकार. सोपान, तुला मी बोललो होतो का नाही, हे भागवत हां ते या लागल्यात आपल्याकडे. बर. शैलेंद्र भागवत आणि माया पंडित, मोठी माणसं आहेत. त्यासनी आपल्या समध्या जमिनी दाखवायच्या. हां दाखवतो ना सरकार. नुसत्या जमिनी दाखवायच्या नाहीत, त्यांची मर्जी बी सांभाळायची, त्यांची काळजी घ्यायची, राजेशाही बडदास्त ठेवायची. एक काम कर, आपल्या त्या वसवाडच्या समध्या जमिनी त्या बी दाखवतेस नाही. सरकार एकाच वेळेस समध्या जमिनी विकत घेणार आहेत का काय? येतील की, येतील बी. तेवढे तोलामोलाचे माणसं आहेत ते. जमिनी घेतल्या नाही घेतल्या ते महत्वाचं नाही. त्यांची बडदास्त ठेवायची, कारण पार्टी साताऱ्याची आहे. साताऱ्याची? त्यात काय एवढं? ये फुकणीच्या, विसरलास काय? चंद्रीला शोधतोय आपण. मला संशय आहे ती साताऱ्यात बी असेल, आणि जर चंद्री साताऱ्यात असेल, तिला तिथं शोधायला आपल्या हक्काची, आपल्या मर्जीतली माणसं नगत काय? हां. समजा ही भागवत आपल्या बाटलीत उतरलत, तर चंद्रीला सातारा भागात शोधायला एक मोठा मदतीचा हात होईल. होईल का नाही? तेव्हा मी सांगितलंय तसं कर. त्यासनी समध्या जमिनी दाखव आणि त्यांना राजावानी वागव. आणि जर हे झालं नाही तर तुम्ही मला मिरचीची धुरी देतात, पायताना खपा खप हाणतात. समज माहिती आहे मला. कळलं तुला? जा. चल बुलेट चल. अरे देवा, अरे देवा, काय झालं? पोटात काय दुखायला लागलं माझं? अरे देवा, मेली, मेली. मावशी 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 काय झालं मावशी? काय झालं? देवा रे. मावशी
मावशी मावशी मावशी मावशी मावशी काय झालं मावशी 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 काय झालं तुम्हाला मावशी 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 काय झालं मावशी 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 काय झालं मावशी काय झालं तुम्हाला मावशी मावशी काय होतं तुम्हाला मावशी बोला ना मावशी काय होतंय मावशी बोला ना काय झालं तुम्हाला काय होतंय मावशी मावशी मी पाणी आणते थांबा मावशी 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 उठा हे घ्या पाणी मावशी काय होतंय दुखते मावशी थांबा मी काहीतरी करते मावशी मावशी हे घ्या हे प्या विकी समीरचा मित्र समीर आहे घरात नाही घरात कोणी बी नाही समधी बाहेर गेली आहे तुझा चेहरा असा का दिसतोय काही प्रॉब्लेम आहे का बाय ते मावशी 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 काय झालं ना मला नाही ठेव मला काय बी नाही कळत बहुधा यांच्या पोटात दुखतंय मला लय भीती वाटते नाही घाबरू नकोस मी बघतो काय ते मावशी मावशी मला वाटतं त्या बेशुद्ध झाल्यात मग मी डॉक्टरसनी बोलून आणू हां चालेल तू डॉक्टरना घेऊन ये मी थांबतो तोपर्यंत ओके काळजी
काळजी करू नकोस. ओके, जा. होय. काका, ते डॉक्टर कुठे आहेत? तिकडे मावशी, 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 बरं वाटतंय का? मी विकी, समीरचा मित्र. तुम्हाला काही लागलं ना तर मला सांगा, मी आहे इथे जवळ. इतर कोणा लहान मुलाची रूम इथे काय मिळणार? काका, ते डॉक्टर कुठे आहेत? समोर गावातल्या गल्ली दिसते ना, तिथे दवाखाना आहे. डॉक्टर साहेब, आता क्लिनिक बंद झालंय. हा, मला आता निघायचंय, तू उद्या ये. हा, मावशींची तब्येत लय खराब झाली हो, लगेचच इलाज केला पाहिजे. चला हो तुम्ही. हे बघ, मी तुला सांगितलं ना, तू उद्या ये. हा, हा, हो हो, निघालोयच मी. हा, वेळेत पोचतोय. हा, डोंट वरी, पोचतोय. ओके. साहेब, अरे, अरे. साहेब, चला हो. उठ, उठ. काय करतेस तू? हा, त्यांची हालत लय खराब आहे, लगेच उपचार केले पाहिजे. चला हो साहेब. एक मिनिट. मला कळेल का हे मावशी भागवत कोण आहेत ते? ते भागवत, ते इथं जवळच राहतात. त्यांचा छोटा मुलगा साहिल भागवत. साहिल? अच्छा, म्हणजे ते शैलेंद्र भागवत. हा, तेच. चला तुम्ही. त्या मावशींची तब्येत लय खराब झाली आहे. बरं, त्यांचे तू कोण नातेवाईक आहेस का? ना, त्यांची म्हणजे. ठीक आहे, चल आपण जाऊया. ओके, चल. मावशी, बरं वाटतंय का आता? उठता जरा, आपण सोफ्यावर बसूया. डॉक्टर येतच असतील इतक्यात. उठा. हा, थोडा प्रयत्न करा. हळू या. हळू या.
इथे बसूया आपण. सावकाश 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 या. हळू. डोकं टेका इकडे. हळू. येतील डॉक्टर येतील इथे. काळजी नका करू. या डॉक्टर साहेब. कसं झालंय? नाही काही कल्पना नाही. म्हणजे मी आलो तेव्हा त्या पडलेल्या होत्या. तुम्ही कोण? मी विकी, समीरचा मित्र. समीरला भेटायला आलो होतो. आलो आणि हे असं. नेमकं काय झालंय त्यांना? ठीक आहे, काळजी करण्याचं काही कारण नाही. सगळं व्यवस्थित होईल. मी काही औषधं लिहून देतो, ती तुम्ही घेऊन या. ही औषधं घेऊन. घेऊ मी आता? डॉक्टर तुमचं पैक. त्याची काही गरज नाही. मी बोलतो भागवत साहेबांशी. हां, तू फक्त मावशीला व्यवस्थित वेळेवर औषधं देत जा. चला येतो मी. हां, चल मी पण निघतो. तुमचे लय उपकार झाले. तुम्ही मावशीपाशी थांबलात ते. नाही ठीक आहे, त्याची काही गरज नाही. निघतो मी. यात आहे. या. अरे ये लवकर. हा दमाने दमाने. चल या. काय घेणार तुम्ही, थंड गरम? नाही नाही काही नको थँक्स. अहो असं कसं, तुम्ही आमच्या पाहुणेत, पाहुणचार केलाच पाहिजे ना. हा बरं जाऊ द्या, मी सरकारसनी बोलवतो लगेच. आलो. दमायला झालं ना. मनाली, प्लॉट कसा वाटला तुला? चांगलं आहे. हो ना, मलाही आवडला. हे आमचे वाकडे सरकार. बसा बसा बसा. माया पंडित मॅडम. हो नमस्कार. आपण फोनवरती या कोण? ही मनाली, मनाली शैलेंद्र भागवत. बर बर बर. नमस्कार. बरं, कसं वाटलं आमचं गरिबांचं घर? गरीब असं काय म्हणताय? छान आहे की तुमचं घर. नाही नाही हो,
हे आमचं आपलं शेतावरचं घर. आम्ही कधी मधी वस्तीला इथं असतो. काय म्हणतो त्याला आपण, फार्म हाऊस. ती आमचा बंगला तिकडे आहे मोठा. तुम्ही आता हट्टच केला डायरेक्ट शेत बघायला यायचं म्हणून, नाहीतर म्हटलं होतं या बंगल्यावर. बरं, जमीन कशी वाटली आमची? छान आहे की, आणि देवीचं मंदिरही छान आहे. छोटं असलं तरी प्रसन्न वाटलं ना. ते आमचं ग्रामदैवत बरं का, भिराई देवी. इथल्या गावच्या लोकांची लई श्रद्धा आहे त्याच्यावर. तर जमिनीचं सांगत होतो, 1 नंबर जमीन आहे बरं का. म्हणजे गोमुखी जमीन आहे. आमच्या इकडं फार शुभ मानतात बरं का तिला. जो कोणी घेईल त्याची अक्षी भरभराट झाली म्हणून समजा. मग आपण डील फायनल करूनच टाकूया ना. फायनल काय, आमच्या बाजूनं फायनलच आहे. हे समजे जमिनीचे कागद रजिस्टर करून टाका, जमीन तुमची. हा तुमचा चेक.